मी सुप्रिया तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर ना आता ठरवलं की ब्लॉग बनवायचाच आहे मला, पण तेवढ्यात माझं लक्ष माझ्या केसांवरती गेलं आणि माझे केस कुठंच नाही पण भांगामध्ये एवढे पांढरे होतात ना, असं वाटते 50-60 वर्षाचीच झाले। आता ना आपली लाईफस्टाईलच अशी आहे की लहान लहान मुलांचे केस पांढरे होत आहेत। माझ्या मुलाचेही केस पांढरे झालेत बरं का। त्यानंतर ना हे मी जे गार्नियरचं आहे ना बर्गंडी हेच यूज करते आणि हे माझ्या केसांना मस्तपैकी सूट करतं। ह्याच्यासाठी ना कलर प्रोटेक्टरचा जो शॅम्पू आहे गार्नियरचा लॉरियरचा तो यूज करते आहे मी। तर आता पूर्ण केसांवरती हे छान अप्लाय करून घेतलं। मी म्हणलं चला आता कसं आहे माहिती का, पांढरे केस दाखवण्यापेक्षा लपवलेलेच बरे, म्हणून मी केसांना कलर लावून घेतला। तवर म्हणलं हे सगळे कपडे घडी घालून घ्यावे। बघतायत ना तुमच्या घरी पण खुर्च्यांवरती असेच कपडे साडतात का, नक्कीच कमेंट करून सांगा। आता हे एवढे सगळे कपडे मी सकाळी धुतले होते, आता कडाक्याचं ऊन पडतंय ना म्हणून ना कपडे लगेचच्या लगे वाळून निघतायत, पण ते घडी घालणं मात्र लगेचच्या लगेच होत नाही। तर असंच काहीतरी करत मग मी कपडे घडी घालून घेतले आणि तवर माझ्या केसांचा कलर जो होता तो पण सुकून गेलता। आता घाम येत होता म्हणून सगळे केसाच्या कलरचे लोंडे मात्र येत होते। त्यानंतर ना बघू शकता तुम्ही कलर वाळलेला आहे, केस धुतलेली आहेत आणि किती गोड दिसतात बघा। केस एकदम सिल्की झालेले आहेत आणि कलर पण छान असा चढलेला आहे। म्हणलं चला आता केसांच्या बाबतीत तर आज आपण केअर केली, पण आज फेसच्या बाबतीत पण आपण केअर केली पाहिजे। तसं मी महिन्यातून 15 दिवसाला किंवा महिन्याला एकदा स्क्रब नक्की यूज करते। हे फ्रूट स्क्रब आहे ज्याने की आपल्या चेहऱ्यावरती काही हानी होत नाही। मला तर अनुभव आलेला आहे, तरी पण तुम्ही ना पॅच टेस्ट करा आणि मगच यूज करा। आता ह्याच्यामध्ये जे छोटे छोटे स्क्वेअर असतात ना ते खूप कमी प्रमाणामध्ये आहेत, म्हणून हे अशी मी पटपट इकडे स्क्रब करत होती। पण जे बाकीचे स्क्रबर असतात ना त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पार्टिकल असतात, तर ना ते हळूवारच करत जा, नाहीतर चेहऱ्याला इजा होते आणि आपल्याला समजतसुद्धा नाही। ते आपल्या चेहऱ्यावरती खूप हानिकारक पसरत असतात बरं का। त्यानंतर ना हे जे स्क्रब केलेलं होतं ना, मी जाऊन फेस नाही धुवून आलेली आहे, कारण मला हेअर पण रिमूव्ह करायचे होते। मी एका कॉटनच्या साहाय्याने पूर्ण चेहऱ्यावरती लावलेलं स्क्रबर काढून घेतलं आणि हो मी एका व्हिडिओमध्ये दाखवलं तर बरं का, जे आपलं बॉडी वॉश आहे ना तेच मी इकडे यूज करते। मी ॲलोवेरा जेल किंवा आपलं खोबऱ्याचं तेल नाही यूज करत, मला त्याच्याने थोडंसं न वाटतं ते ब्लेडनं घसरतो त्याच्यामुळे, पण ह्याच्याने झटकीपट निघतात। आता माझ्या हेअरनं भरपूर ग्रोथ झालेली आहे। आता मी 6 महिन्यापूर्वी काढले होते, आता त्या मानाने म्हणता येईल तर भरपूर झालते। तर आता तुम्हाला लगेच फरक दिसत असेल बघा। हेअर रिमूव्ह झाल्याच्या नंतर ना फेस किती क्लीन दिसतो आणि आपल्याला ना मेकअप करायला पण सोपं जातं, म्हणजे मेकअपचा जो बेस असतो ना तो खूप छान बसतो। आता म्हणलं चला आपल्याला कुठे बाहेर तर नाही जायचं, पण आपल्याला स्वतःची केअर करणं तर गरजेचं आहे ना। तर मला सवय असल्यामुळे मी एवढी पटापट करते बरं का। तुम्ही जर नवीन असाल तर ना तुम्ही हळूवारपणे 90 डिग्रीच्या अँगलनंच व्यवस्थित फिरवायचं बरं का। त्यानंतर ना फोरहेडवर पण थोडेसे हेअर दिसतात, हां पण मी ह्याच्यानी ना ॲब्रोला मात्र काही छेडाछाडी करत नाही। मी ॲब्रो करायला ना प्रॉपर पार्लरमध्येच जाते, कारण काय एकदा ॲब्रोचा शेप बिघडला की संपलं। फक्त मी 2 भुवयाच्या मधले थोडेसे केस काढले आणि हेड काढलं आणि त्याच्यानंतर अप्पर लिप्स केले, कारण अप्पर लिप्स मला खूप कमी प्रमाणामध्ये आहेत पण थोडेसे काढून घेतले आणि अशा प्रकारे मी माझं फेसचं जे काय करते ते तुमच्याबरोबर शेअर केले। आता जेवढं कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट दिसत नाही तेवढं आरशामध्ये दिसतं, म्हणून अर्धा तर आरशातच बघून मी म्हणजे व्हिडिओ माझा तसा शूट झाला। आता ना हे व्यवस्थित धुवून वगैरे ठेवायची पण जबाबदारी आपलीच आहे बरं का। एकदा झालं फेकून दिलं असं नाही, त्याला स्वच्छ धुवून त्याला कॅप घालून ठेवली। मग मी माझं फेस वॉश करून आले आणि थोडीशी न कळत थोडीशी चुनचुनी किंवा थोडीशी इचिंग होते, कारण आपण ब्लेडचा वापर केलेला असतो ना त्याच्यामुळे। आता व्हिडिओ चालू असताना कोणी मला बोलणार नाही असं कधी होणारच नाही। कोणाला काहीतरी पाहिजेलं असतं, कोणाला काहीतरी पाहिजेलं असतं, म्हणून व्हिडिओच्या मध्येच मग मला काहीतरी बघावं लागतं, हे काय करायलेत किंवा त्यांच्या प्रश्नाची उत्तरही द्यावं लागतात कधी कधी। मग त्यानंतर ना मी मॉइश्चरायझर अप्लाय केलं। तुम्ही ना ह्या ठिकाणी ना छानपैकी ते ॲलोवेरा जेल जे असतं ना तेही सुद्धा लावलं तरी चालेल आणि टोनर जरी लावलं तरी चालेल। तर अशा प्रकारे माझं मी जे फेसचं केअर जे करते, जे माझं रुटीन आहे ते तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे। तर किती छान रिझल्ट आलेला आहे बघू शकता तुम्ही।
तर ना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. चला बाय.